बातमी बिबट्याच्या दहशतीची। खरं तर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळालाय। मात्र आता मीरा भाईंदरमध्ये सुद्धा तलाव रोड परिसरात बिबट्या दिसून आलेला आहे। दृश्य आपण काही वेळातच बघतोय। ही जी दृश्य तुम्ही एनडीटीव्हीच्या स्क्रीनवरती पाहताय ती मीरा भाईंदर मधली आहे। मीरा भाईंदरच्या तलाव रोड परिसरातली आहे। इमारतीत बिबट्या शिरलेला यातून दिसतोय आणि त्याने काही जणांवरती हल्ला केला, ज्या हल्ल्यामध्ये एकूण 4 जण जखमी झाल्याची एक ताजी बातमी आता समोर आलेली आहे। बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एका खोलीत बिबट्याला बंद करण्यात आलेला आहे। पोलीस, वन विभागाचे अधिकारी आणि अग्निशमन दल अगदी शर्थीचे प्रयत्न करतायत। घटनास्थळी ते दाखल झालेले आहेत। मनोज सातवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, काही वेळापूर्वी खरं तर 3 जणांचं नाव पुढे आलं होतं, मात्र आता 4 जण जखमी झाल्याचं कळतंय आणि सध्याची अपडेट म्हणजे एका खोलीमध्ये बिबट्याला बंद करण्यात आलेलं आहे। पुढची कारवाई कशी होईल? नक्कीच सकाळीच या मीरा भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारिजात इमारत आहे। या इमारतीमध्ये बिबट्या शिरला आणि या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 101 मध्ये हा बिबट्या घुसला आणि त्याच्यातच त्यांनी सुरुवातीला एका 25 वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केलेला आहे। ती गंभीर जखमी झालेली आहे। त्याच्यानंतर आणखी 3 जणांवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। बिबट्या काही वेळ या इमारतीत आणि या परिसरात मोठा धुडगूस घातलेला होता आणि परिसरामध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याचप्रमाणे बघ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे। अग्निशमन दल, पोलीस आणि आता वन विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तत्पूर्वी अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि स्थानिक नागरिकांनी या बिबट्याला पारिजात इमारतीच्या रूम नंबर 101 मध्ये अडकवून ठेवलेला आहे आणि सध्या या इमारतीच्या रूम मध्ये हा बिबट्या आहे। प्रचंड जोरजोरात आवाज करतोय आणि या हल्ल्यात सध्या तरी 4 जण जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर बाजूच्या साईबाबा रुग्णालय आहे, त्याच्यामध्ये त्यांना दाखल करून उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। मात्र बाजूलाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, त्याच्यानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आहे। या महामार्गाच्या पलीकडे असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्क मधून मोठ्या प्रमाणात बिबटे या परिसरात आता येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या भक्ष्याच्या शोधात हे बिबटे शहरात येतात का, हा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि राज्यभरात सध्या पुणे, नाशिक, नागपूर याच्या राज्यभरात बिबट्यांनी थैमान घातलेलं असतानाच आता मुंबई लगत असलेल्या मीरा भाईंदरमध्ये देखील बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अर्थातच मनोज, खरं तर भीतीचंच असं हे प्रकरण आहे, कारण की शहरामध्ये भर वस्तीत बिबट्या शिरलेला आहे आणि पारिजात नगरच्या एका खोलीत नागरिकांनी त्याला यशस्वीपणे कोंडलेलं आहे। आता त्याचं रेस्क्यू कसं केलं जात आहे याची सगळ्यांनाच आतुरता आहे। त्याचंही प्रत्येक अपडेट आपल्याकडून घेत राहू।